हा बा ह्या लाडक्या बहिणीनं तयारी केली म्हटलं 1500 रुपये आले म्हणून। हे बघा हे लाडक्या बहिणीन मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण, तिले म्या काल सांगितलं 1500 रुपये आले, पण मला गोष्ट नाही घेऊन राहिली। हो बरोबर आहे। हा भाव खाते तेव्हापासून म्हटलं माहिती का 1500 रुपये मी हरजले ते। हा काय हरजले नाही? हा खातं कुठचं काय माहित तुमचं? हा अहो सकाळी मॅसेज आला, ओ 2100 म्हणत होतं त्या भाऊ लाडका मध्यलन त्या। हे पा पुट्टी तयार झाली हे पा हे चांदूरले पैसे काढाले पा। पिना कुठे? पिना कायच्या हा पिना कुठे कायले सजून जा लागते। 1500 रुपये 2100 रुपये म्हटलं त्या भावानं 1500 पाठवले। हा काय एवढा लाडकी बहीण कशी पैसे मोजून राहिली आणलेले पाहून घ्या पा। 1500 रुपये आणले लाडकी बहीणनं काढून घ्या पाहून। त्याच्यात ते 1500 रुपये म्हणते मला दे ना 500 रुपये भराले। आतापर्यंत 7500 रुपये भेटले, पण 1 रुपयाने हे बा लाडकी बहीण पैशात घेतला। लाडकी बहीण काय लाडका भाऊ 1500 पाठवले। जय जवान जय किसान दादा, तुम्ही बघितलं असाल ना माझी बायकोनं पैसे आणले, पाहून घ्या, पाहिले ना? हा पाहिले ना तुम्ही? म्हणून सांगतो ना, घरी पैसे येत असताना ज्या बाईले घरी पैसे भेटून राहिले 1500 रुपये 2100 रुपये भेटन, ते बाई माझं नाही काय मला सांगा तुम्ही व्हिडिओ बघितलं ना कशी करते। 1500 रुपये आणि 2100 रुपये भेटले तर आहे। जे बाई पहिले बिळत राहत होती आता तिचे 1500 रुपये आल्या बरोबर ते बाई काय म्हणते माहिती आहे काय? मीच बायकोची गोष्ट सांगू आलो ना, पाहिला ना तुम्ही काय तितंबे करून राहिली ते। हां कशा नोटा मोजते, कशा नोटा मोजते। म्हणून सांगतो तुम्हाला, ज्याचं नसते त्याचंच नसते भाऊ। त्यांना फक्त ते 1500 दिसून राहिले लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 1500 रुपये दिसून राहिले, पण त्या 1500 ठिकाणी तुमच्या घरी खर्च किती वाढत आहे हे समजलं आहे तुम्हाला? दिसून राहिलं का नाही दिसून राहिलं तुम्हाला? मीठ म्हणा, साखर म्हणा, सगळ्या गोष्टी म्हणा, जे मिठाची थैली पहिले 5 रुपयाची भेटायची ते मिठाची थैली झाली 20 रुपयाची। जे तेल पहिले 100 रुपये 80 रुपये भेटत होतं आता ते 150-200 रुपये झालं। जे साखर पहिले 30-35 रुपये होते आता ते 45 रुपये झाले। मग सांगा तुम्ही मला, तुम्ही आता तुम्हाला लाडक्या बहिणीनं 1500 रुपये भेटले असेल तुम्हाला, आता एक काम करा, महिन्याचं राशन भरा। 1500 रुपयात तुमचं गुजारा होते काय? तर तुमच्या लेकरा बायाचा गुजारा होते काय ते बघा। हां तुमच्या लाडक्या भावाले म्हणा, तुमच्या लाडक्या भावाने दिली ना तुम्हाला 1500 रुपये 2100 रुपये म्हटलं होतं तुमच्या लाडक्या भावानं तुम्हाला दिले काय? तुम्हाला 2100 हाती तुमच्या 1500 रुपये दिले। मलाही सांगा तुम्ही, तुमचा भाऊ बोलतो ते करत नाही, समजलं काय? आणि ही योजना फक्त तुम्हाला तात्पुरती आहे, बंद होणार आहे। तुम्हाला ते मी सांगतो तात्पुरती आहे, बंद होणार आहे योजना। तुम्हाला काय वाटते लाडक्या बहिणींनो? अरे हे ध्यानावर लोक नाही आहे, आणि तुमच्यामुळं सगळ्या गोष्टी घडल्या, ह्या तुमच्यामुळं घडल्या ह्या सगळ्या गोष्टी। तुम्ही निवडून दिलं म्हणून एवढी महागाई वाढली, महागाई शिखरापर्यंत गेलेली आहे। तुमच्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांना ताटं घ्यायला लागेल हाती, समजलं काय? बियाचे भाव वाढवले, खताचे भाव वाढवले। जे DAPचं पोतं पहिले 800-900 रुपयाचा भेटत होता, आता ते 1500 रुपयाचं DAPचं पोतं झालं। युरिया पहिले 200-250 रुपयाचा होता, आता ते 500 रुपयाचा युरियाचं पोतं झालं। 18 पहिले 700-800 रुपयाचा भेटत होता, आता ते 1200 रुपयाचा 18 झाला। मग मलाही सांगा तुम्ही, एवढे खताचे भाव वाढून राहिले, एवढे GST म्हणा, शिक्षणाला GST, सगळ्या गोष्टी टॅक्स हे ते, कुठून करणार हे सरकार? हे सगळं आमच्यापासूनच काढून राहिले, समजलं काय? आपल्यापासूनच काढून राहिले, उलूल करू नका, समजलं? लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।